नमस्कार, जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी। शिरडोनच्या रमजान शेठ बांधार विद्यालयामध्ये इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्यांना वह्या वाटप व विद्यालयास 10 खुर्च्या प्रदान। स्वर्गीय शंकर रघु गावडे यांच्या स्मरणार्थ श्रीमती इंदिरा शंकर गावडे यांच्यामार्फत विद्यालयास 10 खुर्च्या प्रदान करण्यात आल्या। यावेळी थोर देणगीदार मान्य श्री सुरेश मायगोंडा पाटील, मान्य श्री रणजित पुंडलिक पुजारी, श्री बाळकृष्ण विठ्ठल बंडगर यांच्याकडून इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्यांना वह्यांचा संपूर्ण सेट प्रदान करण्यात आला। याचवेळी जयसिंगपूरचे प्रथितयश स्टेशनरी विक्रेते मान्य MN वायचळ यांच्याकडून देखील विद्यार्थ्यांना 100 दुरेकी वह्या मोफत देण्यात आल्या। रयत शिक्षण संस्थेच्या रमजान शेठ बांधार विद्यालय शिरडोन येथे विद्यार्थी वह्या वाटप व विद्यालयास शैक्षणिक साहित्य म्हणजेच खुर्च्या प्रदान करण्याचा कार्यक्रम संपन्न झाला। याचवेळी विद्यालयाचा माजी विद्यार्थी गोमटेश शीतल बालिघाटे याने इयत्ता 12वीच्या CET परीक्षेत 99.34% मिळवल्याने त्याचा विशेष सत्कार करण्यात आला। त्याचबरोबर सौ संगीताताई हुग्गे यांचा हिरकणी न्यूजच्या कार्यकारी संपादकपदी निवड झाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला। यावेळी थोर देणगीदार अण्णा सुपानदारे, अविनाश पाटील, रणजित पुजारी, अमोल चौधरी, सुरेश पाटील, हैदर अली मुजावर, शिवारचे पत्रकार, त्याचबरोबर पुढारीचे पत्रकार बिरू हसपटे, संदीप सैसाले, बाबासो सोडगे, स्कूल कमिटी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष बाबासो मालगावे, शक्तिकुमार कांबळे व ग्रामस्थ, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी हजर होते। या कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक VM पाटील सर यांनी केलं, तर आभार चौगुले सर यांनी मानले। या कार्यक्रमास डॉक्टर कुमार पाटील, श्री रणजित पुजारी, श्री अमोल चौधरी, श्रीमती इंदिरा गावडे, श्री बाबासो सोडगे, श्री बाबासो मालगावे, श्री शक्तिकुमार खाडे, श्री संदीप सैसाले, श्री बिरू हसपटे, श्री प्रमोद कांबळे, सौ सुजाता तांबे, श्रीमती किशोरी बेहट्टी, पर्यवेक्षक श्री पाटील SS, शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी, विद्यार्थिनी, पालक, ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत हा सुंदर कार्यक्रम पार पडला। आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि हो, स्क्रीनवर दिसत असलेला WhatsApp नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा। पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल।